नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव पुन्हा एकदा एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। तर आता गणितचे काही लेक्चर्स आपण घेतले, त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी रिझनिंगचा जो टॉपिक आहे तो आपण स्टार्ट केलेला आहे। ब्लड रिलेशन, नातेसंबंध, त्याचे काही 10 प्रश्न मी घेतले होते। आता त्याच्या पुढे हे काही क्वेश्चन मी कंटिन्यू करतोय। तुमचा रिस्पॉन्स अजून हवा तसा मिळत नाहीये मित्रांनो। लवकरात लवकर लेक्चरला लाईक करून शेअर करा तुमच्या ग्रुप्समध्ये, म्हणजे जास्तीत जास्त लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन येईल। पहिला प्रश्न दिलेला आहे, जर P हा M चा भाऊ आहे, Q हा M चा मुलगा, तर आता पहिले दिलेले P हा M चा भाऊ, P हा M चा भाऊ, Q हा M चा मुलगा, Q हा M चा मुलगा, Q ची मुलगी R, Q ची मुलगी R, हिचे T शी लग्न झालेले आहे, हिचे T शी लग्न झालेले आहे। M आणि S या बहिणी आहेत, M आणि S या बहिणी आहेत। तर S चे Q शी नाते काय? तर S चे Q शी नाते काय? आईची बहीण मावशी आलं का उत्तर? एक्साइज PSI मेन्स 2017चा क्वेश्चन। आता त्यांनी हे कशाला दिलं खालचं, हे काय आपल्याला माहितच नाही, हे उगाच टाइम वेस्ट घालवला की M ची मुलगी Q आहे, M चा मुलगा Q आहे, Q ची मुलगी R आहे, R चं लग्न झालं T शी, तर हे इररिलेव्हंट दिलेलं आहे एक्स्ट्रा टाइम वेस्ट करायला। आपला आन्सर इथेच होतं। P म्हणजे आता Q ची मावशी झाली, ही आई झाली, आणि Q चा हा मामा झाला, झालं सिंपल। मग आता Q ची मुलगी R, मग R आणि M यांच्यामध्ये आजीचं रिलेशन होऊन जाईल, मग हा तिकडे काय जावई, नात जावई वगैरे असं सगळं ते बनेल। बघून घ्या तुम्ही, एकदम सिंपल क्वेश्चन। तुम्ही टॉपिक सांगाल, तुम्ही जो टॉपिक सांगाल तो आपण घ्यायला रेडी। चला, आता हे मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं की हे साईनवालं खूप मुलांना येत नाही, तर ते वाला कसं करायचं शॉर्टकटमध्ये ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर आता यामध्ये सगळ्यात पहिले हा जेव्हा प्रश्न दिला असतो तेव्हा ना नेहमी शेवट बघायचा काय म्हणतात, T हा P चा पुत्र। आता कुठल्या विधानाद्वारे कळतं की T हा P चा पुत्र आहे? T हा पुत्र म्हणजे T हा माणूस पाहिजे, T हा P चा पुत्र। आता P मुलगा मुलगी म्हणजे स्त्री पुरुष काही असू शकतं, पण T मात्र काय आहे? पुत्र आहे, म्हणजे T हा पुरुषच पाहिजे। मग जिथे जिथे T आहे तिथे तिथे बघा, इथे T चं नाव आहे, इथे T चं नाव आहे, इथे T चं नाव आहे, आणि इथे T चं नाव आहे। 4 ठिकाणी आपल्याला T चं नाव दिलेलं आहे। मग आता कसं असतं माहितीये का, T हा पुत्र आहे म्हणजे पुरुष पाहिजे। आता आपल्याला साईन काय दिलेली? प्लस, प्लस म्हणजे A भाऊ आहे, गुणिले म्हणजे A पती आहे, भागिले म्हणजे A माता आहे, आणि वजा म्हणजे A बहीण आहे, असं म्हटलेलं आहे। मग आता जर आपण इथे थोडंसं लक्ष दिलं तर मला इथे दिसतंय की इथे Tच्या समोर वजा दिलेले आहे। मग हे जर मी असं फॉलो केलं या वाक्याला, A वजा B म्हणजे A बहीण आहे B ची, T वजा S म्हणजे T बहीण आहे S ची, तर हे कट। सर का कट झालं? का? कारण D मुलगा पाहिजे आणि इथे T बहीण येते, कट। मग ह्या गोष्टींवरती फोकस करायचं आपल्याला। आता इथे जर बघितलं तर Tच्या पुढे काही चिन्ह नाही। काही जण म्हणतात सर वजा आहे, इथे ते पुढे म्हणजे आपण असं म्हणतोय, काही जण मागे म्हणतील त्याला, तर जसं इथे Tच्या बरोबर कुठलं साईन होतं वजाचं, तसं इथे Tच्या इकडे काही साईन नाही। मग काही साईन नाहीये तर आपल्याला हे वाक्य S वजा T, तर हे काय रिप्रेझेंट करतं? S ही बहीण आहे T ची, पण मग T मुलगा आहे का मुलगी कसं काय कळणार? त्यामुळे हे कट, पहिले 2 पर्याय कट। मग आता इथे एक राहिलं आणि इथे एक राहिलं। आता इथे T गुणिले S, गुणिले म्हणजे काय म्हणतात की पती आहे, आणि T अधिक S, अधिक S म्हणजे काय म्हणतात भाऊ आहे। तर हे 2 पैकी कुठलं तरी आन्सर असेल, 2 तर एलिमिनेट झाले। मग आता मी जर हे सॉल्व्ह करायला घेतलं, पहिलं वाक्य P प्लस Q, A भाऊ आहे B चा, मग इथे काय येईल? P भाऊ आहे Q चा, भागिले Q माता आहे R ची, R वजा T, R बहीण आहे T ची, आणि T गुणिले S, गुणिले म्हणजे पती, T पती आहे S चा, असं हे काहीतरी बनेल। मग T P चा पुत्र आहे हे बनत नाहीये, कसं काय? कारण हे मामाचं नातं आहे, आई आणि बहीण
आणि हे असं, मग हे मामाचं नातं म्हणजे हे कट, म्हणजे आन्सर आहे 4. तर अशा प्रकारे आपल्याला राज्यसेवेमध्ये 2.5 मार्क मिळून जातो, कंबाईनमध्ये 1 मार्क मिळून जातो. एक एक टाकून सगळं सगळं चेक करण्याऐवजी आपण ना याच्यामध्ये लिंग म्हणजे जेंडरवर फोकस करायचा आणि त्यानुसार बघायचं काही कट होतोय. 4 पैकी 2 कट झाले, राहिले 2, 50-50. त्यातला एक चुकीचा म्हणजे राहिलेला बरोबर आहे. आता ह्याला चेक करायची गरज नाही. पण काही मुलं म्हणतील आम्हाला दाखवा, तर दाखवू. इथे आहे लेक्चरमध्ये म्हणून दाखवतोय. रिअल एक्झाममध्ये एवढा टाइमपास दाखवा बिकवा तसलं काय करत बसायचं नाही. आता पी गुणिले क्यू गुणिले गुणिले काय म्हणतात पती, म्हणजे पी पती आहे क्यूचा, हे पहिलं लाईन झालं. क्यू भागिले आर, भागिले म्हणजे काय माता, क्यू माता आहे आरची, आर वजा टी, आर बहीण आहे टीची आणि टी अधिक एस, अधिक म्हणजे भाऊ, म्हणजे टी भाऊ आहे एसचा. आता एसचं लिंग माहित नाही पुरुष आहे का स्त्री आहे, कारण त्याच्यासमोर कुठलं चिन्ह नाहीये. मग आता इथे काय झालं, ही झाली आई, हे झाले वडील, वडील आणि आई, आणि मग ही झाली त्याची बहीण. आता ही बहीण आहे का भाऊ आहे काय माहित नाही, पण आता झालं ना, टी पीचा पुत्र झालं. टी हा पीचा पुत्र आहे, कन्फर्म टी हा पीचा पुत्र. तर हे अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. ज्याला समजलं नसेल त्यांनी एकदा बघून घ्या, 1 मिनिटाचा वेळ देतो, बघा. परीक्षेत आलेला प्रश्न आहे, मी स्वतः घेतलेला नाहीये, एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन. चला आता पुढे, पी गुणिले आर वजा एस या संबंधात पीचा एसशी काय संबंध आहे. आता पहिले दिलेले गुणिले, पी आणि यांच्यामध्ये गुणिलेचं चिन्ह, ए गुणिले बीचा अर्थ ए बीचा पुत्र आहे. मग इथे काय येईल, पी 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 पुत्र आहे कोणाचा, आरचा. ए गुणिले बीचा अर्थ ए बीचा पुत्र म्हणजे पी आरचा पुत्र, चुकू नका, त्यांनी सांगितले जसं. आर वजा एस वजा ए बीची मुलगी, मग आर एसची मुलगी. पीचा एसशी संबंध काय, पी एसचा कोण आहे, नातू. एसचा पीशी संबंध काय, आजोबा. चूक, कारण एसचं गुणोत्तर आपल्याला हे माहित नाहीये, गुणोत्तर शब्द तोंडात आला, लिंग लिंग गुणोत्तर असतं त्याच्यावरनं, पण लिंग माहित नाहीये ना आपल्याला. जेंडर माहित नाहीये. मग जेंडर माहित नाही तर आपण आजी आजोबा दोघांपैकी काही असू शकतं, सांगता येत नाही ना आपल्याला. पण इथे मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं, शी म्हणजे कोणाचे कोणाशी हे काय म्हटलेले ते खूप इम्पॉर्टंट आहे. आता काही जण रॅन्डमली आले असतील, त्यांना कळत नसेल तर हे चौरस काय गोल काय, तर ह्याच्या आधीचं लेक्चर बघा, त्याच्यामध्ये ह्याचा फर्स्ट पार्ट आहे, ज्यामध्ये मग मी सांगितलं की माणूस असेल पुरुष असेल तर चौकोन वापरा, स्त्री असेल तर गोल वापरा, पिढ्या दाखवायला बाण दाखवा, कपल असेल तर डबल रेश म्हणजे इक्वलचं साईन वापरा, सगळं दिलेलं आहे. चेक करा म्हणजे तुम्हाला लिंक लागेल, नाही तर काही जणांना वाटेल हे काय मधूनच कुठनं काय चालले कळत नाहीये, तर लिंक लागण्यासाठी ते बघावं लागेल पहिले. चला नेक्स्ट बघा, ट्राय करताय का. चला 1 मिनिटाचा वेळ देतो, ट्राय करा. काय म्हणतायत, पुढीलपैकी कुठले विधान सत्य आहे, आणि आपल्याला हे विधान दिलेलं आहे त्यांनी की हे बरोबर आहे. हे विधान जर निश्चित सत्य असेल तर पुढीलपैकी कुठले विधान सत्य आहे, ट्राय करा. आय प्लस टी, पहिले हे घ्यायला लागेल. प्लस म्हणजे ए हा बीचा वडील, ए हा बीचा वडील म्हणजे इथे काय येईल, आय हे
टीचे वडील, टी पर्सेंटेज जे, पर्सेंटेज म्हणजे काय, ए बीची आई, म्हणजे टी ही जेची आई. त्यानंतर दिलेले गुणिले जे गुणिले एल, गुणिले म्हणजे काय, ए ही बीची बहीण, म्हणजे जे ही एलची बहीण, जे ही एलची बहीण, एल भागिले के, एल भागिले के, ए हा बीचा पुत्र, म्हणजे एल हा केचा पुत्र असेल, त्यामध्ये एल हा केचा पुत्र. आता हे असं बनलं. आता इथे एक सिंपल लॉजिक आहे की एल हा केचा पुत्र आहे, पण जे ही टीची मुलगी आहे, हे वाक्य आहे ना आपल्याकडे, जे ही टीची मुलगी आणि हा तिचा भाऊ आहे, म्हणजे आता हे रिलेशन हा चौरस बनतोय, कुटुंब, म्हणजे हे येतील वडील आणि हे येतील नवरा बायको. बघून घ्या परत, आय प्लस टी, प्लस म्हणजे ए हा बीचा वडील, आय हा टीचा वडील, टी पर्सेंटेज जे, ए ही बीची आई, टी ही जेची आई, म्हणजे टी स्त्री झाली, जेची आई, जे गुणिले एल, गुणिले म्हणजे बहीण, जे ही बहीण एलची, म्हणजे हा चौरस कुटुंब त्यांचा बनतो. आणि के हे त्याचे वडील, म्हणजे हे फॅमिली बनली. एल ही टीची मुलगी असं म्हणतात, एल ही टीची मुलगी. आता एल ही टीची मुलगी एलच्या इथे भागिले दिलेले आणि काय दिलेलं आहे, ए ही बीची आई, सॉरी भागिलेमध्ये ए हा बीचा पुत्र, तर एल पुत्र आहे, इथं मुलगी म्हणतात, कट. के हा आयचा जावई, के हा आयचा जावई, हो झालं, इथेच झालं आन्सर. कारण ही मुलगी आहे, मुलगी आणि तिचा मग नवरा, मग जावई आलं. आई ही एलची आजी, आय आजी कशी येईल, पुरुष आहे ना, आजोबा येईल. टी जेचा वडील, टी जेची आई आहे, म्हणजे त्यांनी काय केलंय, या तिन्ही ऑप्शनमध्ये फक्त जेंडर चुकीचं दिलेलं आहे. इथे मुलगी आहे, तर इथे मुलगी नको पाहिजे, इथे काय पाहिजे होतं, मुलगा पाहिजे होता, मुलगा. इथे आजी नव्हतं पाहिजे, इथे पाहिजे होतं आजोबा. इथे वडील नव्हतं पाहिजे, इथे पाहिजे होतं आई. बघून घ्या, हे इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत, काय जास्त नॉलेजची गरज नाही, प्रॉपर फक्त एका वेनी केलं ना, काही करायची गरज नाही. बघा, काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा. चला आता नेक्स्ट, बी हे डब्ल्यू व टीचे वडील आहेत, आर हा डब्ल्यूचा मुलगा, सीला फक्त आर हा एकच भाऊ आहे, एम सीची आई, एम ही झेडची सून, झेडला फक्त एकच मुलगी एकच मुलगा आहे, तर कुठला पर्याय निश्चित सत्य आहे. चला परत एकदा इंटरेस्टिंग क्वेश्चन, बी हे डब्ल्यू व टीचे वडील, आर हा डब्ल्यूचा मुलगा, सीला फक्त आर हाच एक भाऊ आहे, एम ही सीची आई आहे, एम ही झेडची सून आहे, झेडला फक्त एकच मुलगी व एकच मुलगा आहे, असं दिलेलं आहे. मग आता कुठलाही एक तुम्ही घ्या, बी हे डब्ल्यू व टीचे वडील, तर बी हे डब्ल्यू आणि टीचे वडील, इथून सुरुवात केली मी. आर हा डब्ल्यूचा मुलगा, डब्ल्यूला मुलगा आहे आर, सीला फक्त आर हा एकच भाऊ आहे, सीला फक्त आर हा एकच भाऊ आहे, असं दिलेलं. एम ही सीची आई आहे, झालं, एम ही सीची आई, मग ही आई असेल तर यांना वडीलच ठेवावं लागेल आपल्याला, असं बनणार आहे, झालं. आता तिकडं वरती वाक्य अजून काय दिलेलं आहे की एम ही झेडची सून आहे, मग एम ही काय, झेडची सून आहे. आता बी वडील असतील तर मग ही आई होईल, हे नवरा बायको होतील असे. अजून काय दिलेले आहे, झेडला फक्त एकच मुलगी व मुलगा आहे, मग ही आता इथे तर सून असा शब्द लिहा, नाही तर कन्फ्युजन व्हाल. एकच मुलगी एकच मुलगा आहे, तर आता हा मुलगा असेल तर मग ही काय होऊन जाईल, मुलगी होऊन जाईल, म्हणजे टी ही काय होऊन जाईल, मुलगी होईल, हे बहीण भाऊ झाले, डब्ल्यू आणि टी. अजून काय म्हटलं झालं, खालीलपैकी कुठला पर्याय निश्चित सत्य आहे, हे असं बनलं आपलं पूर्णपणे. डब्ल्यू हा झेडचा जावई, डब्ल्यू हा झेडचा जावई नाही, मुलगा आहे, इथं मुलगा पाहिजे, जावई नको, मुलगा. जावयाला आम्ही मुलासमान मानतो, ते सगळं ठीक आहे, पण रियालिटी मधला मुलगा आहे इथे.
आता पुढे काय डब्ल्यू हा फक्त एक, डब्ल्यूला फक्त एकच मुलगी आहे. डब्ल्यूला फक्त एकच मुलगी कसं काय सांगणार? आर तर मुलगा आहे, पण सी मुलगी आहे का मुलगा कोण सांगणार? लिंग माहित नाही, त्यामुळे सीचं आपल्याला सांगता येत नाही मुलगा का मुलगी आहे. टी ही सीची आत्या आहे, परफेक्ट आहे का? आई, वडील, वडिलांची बहीण, वडिलांची बहीण म्हणजे काय असतं? आत्या. परफेक्टली राईट. टी ही एमशी विवाहित आहे. टी एमशी विवाहित आहे. कसं काय? दोन्ही महिला आहेत. गव्हर्नमेंटने आता नवीन लॉ पारित केलेत, पण नाही चालत आहे, डायग्राममध्ये नाही होते ना, कारण ननंद आणि भाऊजाईचं नातं येते, कारण हे नवरा बायको, ननंद भाऊजाई. आता आपण सिम्बॉल त्यांचे ठरवलेले, त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होत नाही काही वाचताना. बरोबरचं चिन्ह म्हणजे आता कसं आहे, म्हणजे ट्री डायग्राम कसा येईल? बी आजोबा आहे आणि झेड आजी आहे वडिलांच्या साईडनी, हे वडील आहेत, हे आई आहे, हा भाऊ आहे. आता हा सी भाऊ आहे का बहीण आहे माहित नाही, आणि टी ही वडिलांची बहीण म्हणजे आत्या आहे. हे अशा पद्धतीने हे बनतं. बघून घ्या, काय डाऊट आहे का? चला आता पुढे STI मेन्सला आलेला क्वेश्चन आहे. प्लस म्हणजे ए ही बीचे वडील, गुणिले म्हणजे ए ही बीची आई, डॉलर म्हणजे बहीण, इक्वल म्हणजे भाऊ. तर कोणते विधान? पी ही क्यूची मुलगी, मुलगी पी, पी क्यूची मुलगी पाहिजे, म्हणजे पी मुलगी पाहिजे. जिथे तिथे पी दिसते तिथे तिथे जा. पी पी पी, आणि यापैकी एकही नाही. आता जरा इक्वलच्या साईनकडे बघा. ए हा बीचा भाऊ, म्हणजे पी हा एनचा भाऊ, पी हा एनचा भाऊ असं येते ना, म्हणजे कट, कारण मुलगी पाहिजे. मगाशी सांगितलेलं ना कसं करतात. मग आता 3 आणि 4. मग आता डॉलर म्हणजे काय? ए ही बीची बहीण, पी ही बहीण, तर ही येऊ शकते. म्हणजे आपल्याला आता हे चेक करायला लागेल. आता पहिले दिलेले क्यू गुणिले आर, गुणिले म्हणजे काय सांगतं? ए ही बीची आई आहे, ए ही बीची आई आहे, म्हणजे क्यू ही आरची आई. झालं इथपर्यंत. नंतर दिलेलं आहे डॉलर पी, म्हणजे आर ही डॉलरचं काय आहे? ए ही बीची बहीण, म्हणजे आर ही बहीण आहे कोणाची? पीची. पी डॉलर आहे, परत पी डॉलर आहे, डॉलर म्हणजे बहीण, पी बहीण आहे एनची, असं येतं. आता मग मला सांगा, आपल्याला काय विचारले? पी ही क्यूची मुलगी, बरोबर आहे ना? मग हे असे रिलेशन, ही मुलगी ही मुलगी, एन मुलगी आहे का मुलगा हे माहित नाही, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. यापैकी नाही नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे. एनचं नातं जर विचारलं असेल तर एन हे क्यूचे अपत्य आहे, पण मुलगा आहे मुलगी हे माहीत नाही, कारण लिंग निश्चित नाही आहे. तर तुम्हाला यामध्ये जवळपास मी मला वाटतं 15 क्वेश्चन करून दिलेले आहेत. तुम्ही फर्स्ट लेक्चर बघा, सेकंड लेक्चर बघा. या टाईपच्या व्यतिरिक्त ब्लड रिलेशनमध्ये वेगळं असं कुठला टाईप येत नाही. आणि बँकिंग, SSC, रेल्वेच्या एक्झाम्समध्ये पण अशा पद्धतीचे क्वेश्चन येतात, UPSCला पण येतात, त्यामुळे हा चॅप्टर सगळ्यांसाठी गरजेचा आहे. आता फक्त मी एक तुम्हाला सांगतो, SBI POचे एक्झाम्समध्ये थोडंसं त्यांनी ब्लड रिलेशनला वेगळं केलं आहे. त्यांनी काय केलं? सिटिंग अरेंजमेंट आणि ब्लड रिलेशनला मिक्स केलं. मग सिटिंग अरेंजमेंट आणि ब्लड रिलेशनला मिक्स केलं म्हणजे काय केलं? ते सांगतात की आता आपल्याला म्हणतात की 8 मित्र बसलेले आहेत वगैरे, तर आता ते काय म्हणतात? एका परिवारातले 8 जण एका गोलाकार टेबलाभोवती बसलेले आहेत. मग गोलाकार टेबलाभोवती बसले म्हणजे 1 इथे, 2 इथे, 3, 4, 5, 6 आणि 7 आणि 8 असे तुम्हाला 8 त्यांना बसवावं लागतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. मग आता इथे ते वाक्य लिहितात की एची पत्नी बी ही एच्या उजवीकडून दुसरी आहे. मग आता एची पत्नी बी ही एच्या उजवीकडून दुसरी आहे. आता एची पत्नी बी म्हटलेले, एची पत्नी बी म्हटले म्हणजे ए काय असेल? पुरुष असेल. एची पत्नी बी उजवीकडून दुसरी आहे. 1, 2 पत्नी, मग हे कळलं आपल्याला, पती पत्नी. मग इथे तुम्हाला साईडला असं बनवावं लागतं. हे मी तुम्हाला हे एक्स्ट्राची गोष्ट सांगतोय की अशा पद्धतीचं नवीन आता आलेलं आहे. मग आता बीचा मुलगा त्याच्या वडिलांच्या समोर बसलेला आहे आणि त्याचे नाव सी आहे. बीचा मुलगा सी त्याच्या वडिलांच्या समोर बसलेला आहे, त्याचं नाव सी आहे. सीच्या डावीकडे 3 जागा सोडून
सीच्या डावीकडे किंवा आपण असं म्हणू सीच्या उजवीकडे डावीकडे तुम्हाला जसं घ्यायचंय, सीच्या उजवीकडे दुसरा त्याची बहीण असेल, तर सीच्या उजवीकडे दुसरी समजा त्याची बहीण असेल डी. मग सीच्या उजवीकडे म्हणजे उजवीकडे 1 2 2 जागेवरती कोण आहे? डी बसलेली. मग आता यांनी काय सांगितलं असेल अजून याच्यामध्ये, त्यांनी म्हटलं असेल काही वाक्य आजोबा वगैरे दिलेले असतील की सीचे आजोबा त्याच्या वडिलांच्या उजव्या हाताला बसलेले आहेत. सीचे आजोबा त्याच्या वडिलांच्या उजव्या हाताला बसलेले आहेत. हे आजोबा दिले. मग सीचे आजोबा म्हणजे त्यांना इथे कुठेतरी आपल्याला घ्यावे लागेल. आणि सीची आजी किंवा डीची आजी, आता कन्फ्यूज करायला डीची आजी म्हणते की डीची आजी तिच्या समोर बसलेली आहे किंवा डीची आजी तिच्या आईच्या उजव्या हाताला बसलेली आहे, म्हणजे इथे एफ येईल आजी. मग तिला असं इथे आपल्याला एफ करायला लागेल आणि मग हे यांची पिढी असेल अशी कुठली तरी. आता यामध्ये अजून आता काय दिलेलं असेल? काका. मग आता असं म्हटलेलं असेल की डीचे काका किंवा मग तुम्हाला एका डीचे काका डावीकडे बसलेले आहेत. मग आता डीचे काका सर समजा डावीकडे बसले, मग समजा त्यांचं नाव जी असेल, मग त्यांना इथे बसवलं, जी डावीकडे बसलेले. मग डावीकडे बसलेले आणि इथे जी घेऊ आपण, म्हणजे एका साईडला हे बनते, एका साईडला हे बनते. मग आता काय म्हटलेलं आहे की उरलेल्या जागी डीची काकी बसलेली आहे आणि तिचे नाव एच आहे. मग आता याची काकी म्हणजे इथे एच असं नाव टाकू आपण, एच काकी. मग आता उरलेली जागा कुठली ही, मग इथे एच बसलेली आहे. मग आता ते काय म्हणतील? सीच्या काकीचे स्थान, म्हणजे आता सीच्या काकीचे तिच्या आई संदर्भात स्थान सांगा. सीच्या काकीचे तिच्या आई संदर्भात स्थान सांगा. आता सीच्या काकीचे आई संदर्भात स्थान, आता हे बघा असं रिलेशन आहे. सीची आई बी आहे आणि काकी आहे एच. मग बी पासून एचचं स्थान 1 2 3, उजवीकडनं तिसरं, डावीकडनं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं. मग उजवीकडनं तिसरं, डावीकडनं पाचवं अशा पर्यायामध्ये काहीतरी असतील. मग हे असे प्रश्न बँकिंगवाल्यांनी चालू केलेत. मग कदाचित MPSC वगैरे पण ह्यांना कंबाईन करून विचारलं जाऊ शकतं. म्हणजे डिफिकल्टी लेवलनुसार कुठलेही प्रश्न तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला सगळे सॉल्व्ह करून देईन. UPSC, MPSC, बँकिंग, SSC, रेल्वे सगळ्या परीक्षांना शिकवतोय आपण. फक्त तुमचा रिस्पॉन्स कमी मिळतोय. रिस्पॉन्स कमी मिळाला की सिरीज लगेच बंद करावी लागेल. तुम्ही मला सांगा सर राज्यसेवेचे प्रश्न घ्या, सर कंबाईनचे घ्या, तुम्ही क्वेश्चन पाठवा, तुम्हाला हा नंबर दिलेला आहे, तुमचा रिस्पॉन्सच येत नाही, काय करायचं पुढे? तर आजच्या सेशनमध्ये मग एवढंच घेऊयात आता. धन्यवाद सगळ्यांना. लेक्चर आवडतंय तर लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काम करणे शेअर. अजूनपर्यंत 1000 पर्यंत पहिलं लेक्चर मला वाटलं 1000 पर्यंत जायला अजून गेलं नाही. 200-300च्या व्ह्यूजमध्येच तुम्ही थांबवून ठेवले. तुम्ही कमेंटमध्ये सांगा काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर तसं आपण तुमच्यासाठी घेऊन येऊ. चला आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद सगळ्यांना. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.